दारू नाही, पार्टी नाही, संन्यासी जीवन, तरीही वयाच्या 30व्या वर्षी मृत्यू. पण कारण काय? अवघ्या 30 वर्षाच्या बॉडी बिल्डरला हार्ट अटॅक आला आणि कसा? जागतिक फिटनेस विश्वाला हादरवणारी एक बातमी समोर आली आहे. अवघ्या 30 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. कुठली ही घटना आहे, काय नेमकी घटना आहे आणि आपल्यासोबत असं घडू नये यासाठी काय खबरदारी घ्याल, सर्व काही सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जागतिक फिटनेस विश्व हादरलाय. चीनचा सुपर बॉडी बिल्डर जो 8 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलाय, कडक शिस्त आणि संन्यासी जीवन जगणारा वांग कुन आज आपल्यात नाहीये. फिटनेसचा आदर्श मानला जाणारा हा तरुण अचानक कोसळला. काही क्षणात सगळं संपलं. अनहुई प्रांतीय बॉडी बिल्डिंग असोसिएशननुसार वांग कुन याचा मृत्यू हा हार्ट अटॅकच्या झटक्यानं झालाय. म्हणजेच धक्कादायक बाब त्यात ही की निधनाच्या काही दिवसांपूर्वी तो पूर्णपणे फिट होता, ॲक्टिव्ह आणि ट्रेनिंगमध्ये व्यस्त होता. त्याच्या इंस्टाग्रामवर हे स्पष्टपणे दिसतंय. दारूपासून दूर, पार्ट्यांपासून दूर, लवकर झोपणं, साधा आहार घेणं आणि कडक शिस्त म्हणजेच परफेक्ट फिटनेस लाईफस्टाईल. तरीही मृत्यू. चायनीज बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या राष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये सलग 8 वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारा हा योद्धा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनचा अभिमान ठरला. स्वतःची मसल फॅक्टरी नावाची जिम सुरू केली आणि दुसरी जिम उघडण्याचं स्वप्न पाहत होता, ज्याला त्यानं आयुष्यातली नवीन सुरुवातही म्हटलं होतं. पण ही फक्त एक घटना नाही आहे. जगभरामध्ये फिटनेस प्रेमींमध्ये हार्ट अटॅकचे असंख्य प्रसंग वाढलेले आहेत. आता महाराष्ट्रातीलच घटना घ्या. 29 वर्षांचा शुभम ठाकूर जिम केला आणि जिम नंतर घरी गेला. घरी जाताच हार्ट अटॅकनं त्याचा मृत्यू झाला होता. आता याबाबत शोधात असं आढळलं आहे की बॉडी बिल्डिंगमध्ये काही गोष्टी हृदयासाठी धोका ठरू शकतात. त्या कोणत्या तेही जाणून घेऊया. प्रोफेशनल बॉडी बिल्डर्सना सामान्य लोकांच्या तुलनेमध्ये कार्डियक डेथचा 5 पट अधिक धोका असतो. तर का? त्यामागची काही कारणं आहेत. एक्स्ट्रीम हेवी वेट ट्रेनिंग आणि हृदयावर अधिक तणाव, हृदयाचे अवजड होणे हे त्यामागचं कारण आहे, जे त्याला प्रभावीपणे रक्त पंप करण्यापासून रोखतं. काही लोक स्टेरॉइड्स आणि परफॉर्मन्स बूस्टिंग ड्रग्ज देखील बॉडी फिटनेससाठी वापरतात, जे हृदयाची मांसपेशी जाड करते आणि हार्ट बीट देखील वाढवते. हार्ट अटॅकने मृत्यू हे इतर कारण नसून हा शॉकिंग परिणाम आहे बरं. बाहेरून दिसणारी फिटनेस आणि खरोखरचा अंतर्गत हृदय यात जमीन आसमानचा फरक आहे. पण आपण याला रोखू शकतो का? तर हो, आपण काही उपायांनी हे रोखू सुद्धा शकतो. नियमित वैद्यकीय चाचण्या करून हृदय स्थिती तपासणे हे त्यातलं महत्त्वाचं पाऊल आहे. ECG, स्ट्रेस टेस्ट, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल प्रोफाईल हे वेळोवेळी तपासणे फार आवश्यक असते. कोणतीही स्टेरॉइड किंवा PED म्हणजेच पोस्ट एक्सरसाइज ड्रग्ज हे वापरण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्या आणि शक्यतो टाळाच. अति व्यायामापेक्षा संतुलित वर्कआउट प्लस भरपूर विश्रांती असा वर्कआउट प्लॅन करा. डाएट कसा असला पाहिजे? संतुलित प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स. शॉर्टकट्स किंवा बाह्य ड्रग्ज वापरू नका. फिटनेस म्हणजे लांबच्या काळातील निरोगी जीवन आहे, फक्त मोठी मसल नाही. आरोग्याची खरी किंमत वेळेत ओळखणं गरजेचं आहे. वांग कुन याचा मृत्यू आज लाखो तरुणांसाठी एक धक्का आणि एक इशारा सुद्धा आहे. तुम्हाला ही बातमी कशी वाटली, ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.